मला एक सांगू का, मायबापानं कमवलेली श्रीमंती टिकण्यासाठी देवाचा आशीर्वाद नाही, संताचा आशीर्वाद नाही, त्याचाच आशीर्वाद लागतो. आपल्या पाहुण्याला 527 एकर जमीन होती, फक्त नाव सांगत नाही. जवळचा पाहुणा 527 एकर जमीन शेवटी मंदिरात मेला. ग्रामपंचायतनं माती केली. मी डोळ्यानं पाहिला. मी 6वीला असताना त्या गावात लग्नाला गेलो. लग्नासाठी त्याला उशीर झाला, 1.5 तास लग्न थांबिलं आणि ग्रामपंचायतनं त्याची माती केली. 527 एकर जमीन. अजून एक व्यक्ती होता 213 एकर जमीन. माझ्या लहानपणी 5 रुपयानं सिगरेट, 5 रुपयाच्या नोटीनं सिगरेट पेटिली. 5 रुपयाच्या नोटीनं सिगरेट पेटिली. 5 रुपयाच्या नोटीनं नदीत मरून पडला. 3ऱ्या दिवशी सळड्याव गावसाला. काळ बेकार आहे राजू, काळ बेकार आहे. काम करत राहा. हे टेकी नका आणू. तुम्हाला एक सांगू का, संत आणि देव याच्यानंतर जगात कोणती शक्ती असेल तर बाबा पैसा नावाची शक्ती आहे. पैसा आणि संत, देव आणि संत याच्या बरोबरीचा देव पैसा नाही, पैसा नाही, पण देवाच्या आणि संतापेक्षा कमी बी नाही. एक सोपं वाक्य सांगू का, रक्ताच्या नात्यातली हरामखोर पाहुणे तुमचं वाजल्यावर तुम्हाला पत्रिका देत नाहीत. तुमचं संपल्याच्या नंतर रक्ताच्या नात्यातली पाहुणे सुद्धा तुम्हाला पत्रिका देत नाहीत. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. म्हणून नीट कामं करत राहायचे. आपल्या वाट्याला आलेलं काम करायचं. अर्थ नावाचा पुरुषार्थ आहे. पैसे बाबा मेल्यावर संग नेत नाहीत, पण मरेपर्यंत लागत असतात. केळीचे सालटे घरी आल्यावर खात नाहीत, पण केळी सुखरूप येण्यासाठी घरापर्यंत सालटे आणत असतात. पैसे मेल्यावर सोबत नेत नसतात, पण मरेपर्यंत लागत असतात. म्हणून दिवसात 8 रुपयाचं खात असाल तर 80 रुपये कमवून घरी येत जा. तो भारतात जगण्याच्या लायकीचा आहे, तो गावात जगण्याच्या लायकीचा आहे. 8 रुपयाचं खाऊन जर 1 रुपया कमवत नसेल तर त्याच्यापेक्षा पटात उठलेलं कुत्रं बरं कितीतरी. ती निदान कोणाच्या पुढे शेपूट तरी हालीत आहे. विठाला विठाल. बाईला घाम आला बाबा, नारदाच्या चरणावर लोटांगण घातलं. सांगा कायमचं सुखाचे ते सुख. आता नुसतं सुख नाही, देवाचं मुख बघितल्यावर नुसतं सुख नाही बाबा, सुखाचंही सुख. एवढा पुरावा ऐकायचा आणि मग आपण पूर्णविराम करू. तर मालकिनीने विचारलं, तिचं नाव आहे शची, मुलाचं नाव आहे जयंत, मुलीचं नाव आहे जयंती. काय वैभव, सोन्याची पुरी राहला, अप्सरा रंभ्या ऐशा नाचणी, उर्वंशी तिलोत्तमा मेनका. आपण तरी काचातल्या बाया पाहतो, टीव्हीतल्या काचातल्या, त्याच्याकडे रंभ्या ऐशा नाचणी. काय वैभव असेल. चिंतामणीच्या सडका होत्या, कल्पतरूची उद्यानं होती, कामधेनूची खिल्लारं होते. एवढा मोठा वैभवशाली, आणि त्याच्या बायकोला तूर कापायला याचे अण्णा रवळगावला. असा घाम निघला असन. नारदाचे पाय धरले. महाराज उपाय, जाय त्या मालकाचं मुख पाय. कुठे मालक? गोकुळात आहे. अनाया नावाच्या गवळ्याची पत्नी राधा म्हणून खाली जन्माला आली, आणि अनाया नावाच्या गवळ्याची तर अदृश्य स्थितीतला संसार. ते काय असा देखाव्यातला नाही, उगा निमित्त मात्र. आणि देवाला पाहण्यासाठी पाण्याचं निमित्त. मिश पाणीयाचे गोविंदाची चट. जरी दांजून भरलेला असला तरी रिकामा करायची. भरला उलंडोनी रिता करी घट. भरलेला रिचून द्यायची. सासून म्हणूच नाही, रांजून भरला तरी कुठं निघाली. सासून रानात पाहिलं की रांजून रिकामा, हीच रिकामा करीत होती. आणि त्याला पाहत होती. इतकं पाहिलं, इतकं पाहिलं, इतकं पाहिलं, इतकं पाहिलं की हिच्या पाहण्याचं कर्ज त्याच्या डोक्यावर पडलं आणि त्याची मान वाकली. ब्रह्मांडाचा धनी तो संती केला ऋणी, तो संती केला ऋणी. ब्रह्मांडाचा धनी. देवावर कर्ज करायचं असेल तर पैशाने नाही. देव पैशाने विकत घेताच येत नाही. पैशाने विकत घेतला असता त्या ढवळ्या कपड्यावाल्यानं भांडे घासायला ठेवला असता. नाही नाही नाही, ते पैसे त्याचे पायी घाला मिठी, मोलने घे जग जेठी. भावा एकासाठी खांदावा या फुल्या. देवा कारणे भाव तस्मात, काही नलगे एक भावची कारण. तुका मने आन विठोबाची, थोर प्रेमाचा भुकेला, हाची दुष्काळ तयाला. देवाला फक्त भाव लागते, श्रद्धेनं तो प्राप्त होत असतो. आणि तितक्या श्रद्धेनं विश्वाच्या मालकाला डोळे भरून पाहिलं. इतकी पवित्र झाली बाबा, इतकी पवित्र झाली. तर पवित्र वस्तूची संगत सगळ्याला करा वाटते. चंद्राच्या सूर्याच्या लक्षात आलं हिची संगती कधी होईल. आता स्त्री इतकी तेजस्वी आहे, आणि एवढ्या तेजस्वी स्त्रीपाशी माणसानं जावं कसं, इतकी सामान्य गोष्ट आहे का. बाईच्या वस्त्रात ताकद किती सांगू तुम्हाला. नारी की निंदा मत कर यारो, नारी रतन की, जिस नारी से पैदा हुए. हा, इतकी पवित्र, इतकी पवित्र. माझ्या माईंनो तुम्हाला एक सांगतोय, तुम्हाला इतके मी दगड टाकलेत ना, तो माझा स्वार्थ आहे.
कारण मी ज्या संप्रदायाच्या नावानं भाकरी खातो त्या संप्रदायानं तुम्हाला श्रीमंत पदवी दिली, राज्य, राणी व संपत्ती. या देशातली सर्वोच्च संपत्ती कोण आहात तर तुम्ही आहात. म्हणून भंगीऱ्याचं ऐकत जाऊ नका ना. ज्ञानोबा राय तुकोबारायची मतं ऐका ना. उपास 29 सांगितलेत, फक्त 24 एकादशा सांगितल्या, 5 परवान्या सांगितल्या, प्रदोष आणि सोमवार एक टाइम जेवण उपास आहे. याच्या व्यतिरिक्त ज्ञानोबा राय तुकोबारायांनी एकही उपास सांगितला नाही. दसरा झाल्यावर आपल्या बायका जास्त आजारी पडतात, जास्त आजारी. आणि काही सोंग नवरात्रात म्हणे भेंडरं चलत येत, देवी मेंढी आहे का देवी, काही सोंग हे असं काही सांगितलं नाही. काही ऐकायचं नाही अशा काही चुकीच्या गोष्टी. अद्याप नाही. हे पण लई पागल झालेत काही. हे तरुण पोरं पण नवरात्रात चप्पल घालायचे नाही, बाजाव बसायचे नाही, 9 दिवस उपास धरते ना दसरा झाल्यावर घोरपडी धरीत. देवीच्या गोळ्या संपल्या का तुमचं कल्याण कराल, ती गोळ्या घालीन तुम्हाला. विठाला हे बजारायचंच जास्त ऊत आलाय. जे असं सोंग करतेत काय, सोंगाड्याचंच जास्त ऊत. हेच सोंग नाही चाल. येथे नाही खोटा चालत परिहार, जानशी अंतर पांडुरंगा. हे तर खोटं नाही चालत. काय सांगत होतो, इतकी पवित्र झाली. स्त्रीचं वस्त्र किती तेजस्वी, जास्त अडचणीत हात घालीत नाही, इचून निघतेत. द्राक्षाच्या बागाला कशाचं कुंपण आहे, साड्याचं. भाजीपाल्याला कशाचं कुंपण आहे, गोईन पाहतोत का नाही सीताराम बाबा आपण. साडीला काटे आहेत का, तिला हुक आहेत का, पण डुक्कर पण तोंडला येत नाही. बाईचा स्पर्श झालेल्या साडीला डुक्कर पण भेट आहे. म्हणून आपल्याला कोण्या क्षेत्रात मोठं व्हायचं असेल ना तर यायच्या लांब राहिलं पाहिजे. ते राजकारण असो, तो व्यापार असो, ते वैद्यकीय क्षेत्र असो, ते आध्यात्मिक क्षेत्र असो, ते शेती क्षेत्र असो, यांच्या पार अलिप्त राहिलं पाहिजे. यांना जगदंबा समजून राहिलं पाहिजे. सूर्यानं चंद्रानं विचार केला, एवढी पवित्र स्त्री आपण जवळ जाऊ कसं, आपली काय टप्पर आहे, काय माय व्याली आपली हिंमत आहे का तिच्याकडे जाण्याची, करावं काय. इतकी त्यांनी विचार केला. एका साधकाला प्रश्न केला. त्या साधकानं सांगितलं, तिच्या जवळ जाण्याचा एकच पर्याय, तिच्या कानातल्या कुंडलात प्रवेश करा. एका कानात सूर्य आणि एका कानात चंद्र. वार्याने कुंडल हाले, डोळे मोडी तर राधा चाले. इतकं देवाला पाहण्याचं पुण्य वाढलं. तर तेच येडं झालं. राधेला पाहून बोलले हरी, बैल दोहितो नंदा घरी. भारतात माणूस नाही गायला वासरं सोडून बैलाची धार काढणारा, पण विश्व ज्याच्या ताब्यात येतो, जगाचा बाप तुम्हाला आणि मला इथं किती दिवस ठेवायचंय आणि कोण्या दिवशी मळ्यात नेऊन फुकायचं, ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा बाप. एक जण म्हणला आमच्याकडे 150 डॉक्टर आहे. म्हणलं तरी मरत असतात माणसं. वैद्य वाचवी ती जीवा, तरी कोण ध्याती देवा. असं काय माणसं वाचायचं औषध डॉक्टरकडे नाहीत ना. आणि तसं असतं तर जयदेव जय डॉक्टर साहेबच म्हणले असते लोक. पांडुरंगाची आरतीच केली नसती, ज्ञानोबा राय तुकोबारायला मानलंच नसतं. तसं काही नाही. डॉक्टर हा वाईट आहे असं म्हणायचं नाही. डॉक्टर हा आजाराचं निदान करून औषधोपचार करणारा व्यक्ती आहे, तो देव नाही. विठाला चंद्र आणि सूर्य तिच्या कानात. ते देव वेडा झाला. एके दिवशी विश्वाच्या मालकानं राधेच्या जवळ गेले आणि राधेला सांगितलं, राधे तुला काय देऊ, काय देशील देवा. 222 मंत्री पद जिच्या नवऱ्याला त्याची बायको आहे मी. अमरपुरीचं वैभव भोगून आलेली बाई आहे. याच्या पलीकडे काय देतो, वैकुंठ देतो, नकोय मला. सत्यलोक देतो, नकोय. शिवजीला सांगून कैलास देतोय, नकोय. काहीच नको. राधे काहीतरी माग ना. शेचीच्या लक्षात आलतं हे सगळं वैभव एके दिवशी मातीत जाऊन रवळगावला तूर कापायला जावं लागतंय. हे मागायचंच नाही. मागितलं काय, मी ज्या दिवशी जाईल, माझा देह ज्या ठिकाणी समर्पित होईल त्या ठिकाणची माती तू गंध म्हणून कपाळाला लाव. गोपीचंदन ओटी तुळशीच्या माळा. देवळगावकर मला सांगा, नवऱ्याच्या नावानं कुंकू लावणारी जगात प्रत्येक बाई आहे, पण बायकोच्या नावानं कुंकू लावणार आहे का जगात? फक्त पंढरपुरातला मालक. राधेच्या अंगाची माती जिथं पडली त्या ठिकाणची माती कपाळाला लावली. आणि वारकरी संप्रदायात दंडक दिला, तुम्हाला माझं व्हायचं असेल तर गोपीचंद कपाळाला लावा. महाराज विश्वाच्या मालकाच्या कपाळावर जाऊन बसली. याच्या पलीकडचं सुख आहे का बाबा कोणतं? पाहता श्रीमुख गोविंदाचे. मुख बघितलं की दुःख जातं. इतकेस इतीत नख एका बाईला एकदाच देव पाहिला 7व्या अवतारात. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र इतकी पुढे गेली. देह समर्पित केला, बापानं जाळली, अंगेत टाकली. कालांतरानं पुन्हा त्याच कुळात जन्माला आली. आस्वलाची पोरगी, जामवंताची मुलगी. याला 16,107 बायका. पंढरपुरातल्या मालकाला 16,107 बायका. त्याच्यातली एक बाया लईच म्हणीत असतात,
पोरगी पाहायला गेल्यावर संचायला सांगतात जरा बऱ्या घरची बघा, जिचं ग थोडं जड ती पाहुणी गोड. हो, जिचं ग थोडं जड ती पाहुणी गोड. यायला काही बी आणा वाटते, बोटुळे आण, पापडे आण, आमकं आण, तमकं आण, आणि ग थोडं आणणाऱ्या काम करीत नसतात, हे बी लक्षात ठेवा. त्या कामाला लाईत असतात, कामाला लाईत असतात. तर देवानं सांगितलं, आईनं सांगितलं, कृष्णा जरा पैशावाली घेऊन ये बापा. गेले ना आणले आसोलीन, इतीत केसन इतीत नख तिला. काय कृष्णा काय आणलीस? म्हणलं आई तूच म्हणलं पैशावाली आण. मग हिनं पैसा, हिच्या बापानं मनी दिलाय 21 क्विंटल 78 किलो 44 तोळे सोनं रोजचं देतोय. 26,666 तोळे 8 मासे, एक भार गुणिले 8, 21 क्विंटल 78 किलो 44 तोळे, पावणे 22 क्विंटल सोनं देणारा मनी, इतका हुंडा तिच्या बापानं दिलाय. पण ही सांभाळायची. श्रुतीनं प्रश्न केला, देवा तुला लक्ष्मीसारखी पत्नी आहे, सत्यभामेसारखी पत्नी आहे, राईसारखी पत्नी आहे, 16,107 येता, मग आसोलीसोबत का केलं लग्न? आसोलीसोबत. ए गंधावाल्या, तू 2 डोळ्यानं आंधळ्या नवरी संग लग्न करशील का? नाही म्हणलं ते, नाही म्हणलं, नाही म्हणलं. ए जिला चालता येत नाही ती संग लग्न करशील का? करशील का? तिच्या बापाने 20 एकर जमीन दिल्या, मग तर संडासला नेशील तिला, तूच तांब्या घेशील आहे का नाही तिचा? हा, ग थोडा असलं की काही करायचं नाही का? एका पोरानं लय पोरी पाहिल्या बाबा, शेवटी पाहुणे कदरलेन म्हणले आता याला पोरगी द्यायची नाही. मग मागून मागून 10% केस त्याचे ढवळे झाले. तर म्हणला महाराज काही म्हणा, कशी का असं पण मी करतो. आणि एक जण म्हणला महाराज आमच्याही बबीचं लग्न होईन, कसा बी असं नका पण आता बघू. तर ती अशी हुशार होती, तिला सुतुळ्या बांधून साडी नेसावं लागत होती, आणि यानं ती पसंत केली. पण यानं पसंत केल्या म्हणल्यावर पोरीची माय म्हणली बाई जावायनं पसंत केली हो, पण मला तो पाहू द्या ना. तर ते म्हणले आता पाहुण्याच्या पुढे तुला जाता यायचं नाही. तर कवडाच्या खिंडीतून जावाय दाखिला. तर ती म्हणली त्याला नाही पोरगी द्यायची. काऊन? तो सुरुवातीला मलाच पाहायला आलता म्हणजे. कायच नालायकपणा, काय नालायक नाही. किती विचार करतो आपण, किती विचार करतो बघा. आसोलीन कशी केली असेल? श्रुतीनं प्रश्न केला, देवा इतक्या या स्तराला गेलेली पशुवनीतली बायको का केली? तर विश्वाच्या मालकानं सांगितलं 7व्या अवतारात तिनं मला जंगलात पाहिलं आणि त्याच्यानंतर डोळे झाकले, जगातलं काहीच पाहिलं नाही. ते पुण्य उदयाला आलं आणि म्हणून तिला मला माझी पत्नी विश्वाच्या मालकाची बायको झाली. पाहता श्रीमुख गोविंदाचे विढोबार खोमाये, विठोबार खुमाये, विठोबार खुमाये. विश्वाचा मालक मथुरेत जन्माला आला, नंदाच्या घराला, मदनेई गोकुळाला, माया उपजली तेथे, ठेवी मजानी येथे, मनशी रक्षपाळ, तेम्या मोहिले सकळ, उचलिला कमळापती, पायीची बंधने गळते, मंद मंद पडे पाऊस, वरी शेषानं छाया धरली. विटेवरच्या मालकाला चिमुकल्या कृष्णकनयाला सुपात ठेवलं आणि मथुरेतनं सुपात मग गोकुळात घेऊन जात आहेत. मध्ये यमुना नावाची पवित्र गंगा लागली. 300-350 तीर्थापैकी एक तीर्थ आहे, कृतांताची बहीण आहे, काळाची बहीण आहे. यमुनेच्या पात्रात प्रवेश केल्यावर पुर चढला आचाट, त्याशी लाविला अंगुष्ट, दुभंगली यमुना माई, त्रुंब भरलेली नदी अशी दुभंगली. जुन्या बायका अशा मधनं भांग पाडतात अशी दुभंगली. आणि पहिलं तीराला गेले 4 दरवाजे, गाय दरवाजा, बिदी दरवाजा, पान दरवाजा, महादरवाजा, 4 दरवाजे. त्याच्यापैकी रात्री 9 लाख गायी होत्या नंदराजाकडं. आई तुझा मी एकुलता एक, गायी राखीतो 9 लाख, गायी राखून झिजली नख, मला जीव घाल, यशोदे घराकडे चाल ग, मला जीव घाल. म्हणजे 9 लाख गायी होत्या. आणि 9 लाख गायी ज्याच्याकडे त्याला जमीन किती असेल? तरी पण रात्री 1 वाजता गाईला वैरण टाकत होते. उद्योगम वर्धनते लक्ष्मी, जितकं जितकं काम करताल का तितकी तितकी तुमच्याकडे लक्ष्मी येईल. जितकं जितकं तुम्ही आळस अंगावर घेताल का तितकी तितकी तुमच्याकडची लक्ष्मी पळून जाईल. कधी बी लक्षात घ्या. असं समजू नका मोठी लोक काम करत नाहीत, रात्रंदिवस त्याला झोपा नाहीत, म्हणून ती मोठी मोठी होत राहतात. आणि आपण मोठालेचे माप काढतो म्हणून आपण भिकारी होतो. विठाला विठाला विठाला. आणि मग एवढे मोठे ते दार उघडं ठेवलं, आतमध्ये भगवंताला ठेवलं.
माया घेऊन गेले, विरा ठेवून घेतल्या गारा, अमृत देऊन घेतली काजी. सकाळी पाहिलं तो पुत्र आहे. फिरविले दोन्ही कन्या आणि चक्रपाणी. सर्व गोकुळात चर्चा झाली. गवळण म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. एक धावे एकी पुढे, वाटी ताटी सुंटवडे, नंदा घरी झाली दाटी. सर्व गोपी जमा झाल्या. नंदानं नाना प्रकारचा दान धर्म केला. नंदजी को पुत्र भयो जय कन्हैया लाल की, नंदजी को पुत्र भयो जय कन्हैया लाल की. हाती दिने घोडे दिने 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 पालखी, हाती दिने घोडे दिने 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 पालखी, नंदजी को पुत्र भयो जय कन्हैया लाल की. दान धर्म केला. गोपी जमा झालेल्या आहेत. बघता बघता देव रांगू लागले. तळवे तळहात टेकित, डाव्या गुडघ्यानी रांगत, रंगनी रंगनाथ तुम्या देखिला सई. रांगू लागले. रांगता रांगता चुरू लागले. चलता चलता खोड्या केल्या. ह्या खोड्या करत असताना यशोदेनं सांगितलं, आता जाई राणा सबे घेऊन गोधना, पावा घोंगडी घेऊन पायी. रानात जा. रानात नाना प्रकारचे खेळ खेळले. हमामा लघोरे विटी दांडू, गाई वासरं सांभाळले. तिथं ब्रह्मदेवाने माव केली. वत्स हे चोरोनिया, सत्य लोकाशी नेली, गोपाळ गाई वत्स दोन्ही ठाई रक्षिली. ब्रह्मदेवाचा गर्वहरण केला. नाना प्रकारचे अगासूर बगासूर अरिष्टासूर धेनुकासूर मोठमोठाले राक्षस मारले. कालिया नावाचा सर्प मारला. अहंकारी होता, पाणी दूषित करीत होता. त्याच्या डोक्यावर नाचलं भगवान परमात्मा. त्याच्या डोक्यावर नाचले. त्याच्या तोंडातलं रक्त बाहेर काढलं आणि एवढा कालिया आणि त्याला समुद्रात विलीन करून टाकलं. त्यानं सांगितलं, मला गरुड मारतोय, आता मारणार नाही. माझ्या पावलाच्या पाऊलखाना तुझ्या पायावर आहेत. गरुड आता तुला मान्यता देईल. त्या कालियापासून यमुना निर्वैर करून टाकली. वाटेल ते गावातही नाना प्रकारच्या कोणाच्या चित्त चोरी येले. नंदाच्या नंदने दह्या दुधाची चोरी केली. त्याने केलीच नाही, त्यानं चित्ताची चोरी केली. बऱ्याच एक जण गोपी म्हणली याला हाणायचं. भगवान म्हणले पाहू हिची सोय. तिच्या घरी गेले. दारात असे पायात सुंदरसे पैंजण घातले होते. बारीकशे पैंजण, त्याला घुंगरा असतात आणि घुंगराचा आवाज जरा भारीच असतो. मला वाटतं काही काही 1.5-1.5 एकर घातल्या त्या आवाजाच्या पायीत. आता त्या ह्या घुंगरात जर हे जरा ठोकर असतात वाटतं. मी काय पाहिले नाही पण असं काही काहीने सांगितले त्या नादानाद. एक जण तर ती रिंग डोसक्यावर येत होतं. बाप गावात वाजन म्हणून गावाच्या बाहेर जोस तर रिंग डोसक्यावर यायचं आणि बैल हातात. मग गावाच्या बाहेर जाऊन धरीत होतं. हो 69 एकर जमीन अशी गुळगुळच गेली. ते घुंगराचा आवाज लय भारी असतोय म्हण असं लोक म्हणतात. आपल्याला काय माहित नाही. एक जणाकडे 250 मशाली सोन्याच्या होत्या. मरताना कांदा पण नाही भेटला खाला. चट मशाली गेल्या. हा गंगूबाई नावाची नृत्यांगना होती. नंबर 1ची नृत्यांगना. तिचं ऐकून ते एक लावणी गायली होती. मधुर मिलन आज लाभला, सुगंध सोन्याला, लावणी भुलली अभंगाला, लावणी भुलली अभंगाला. 250 मशाली सोन्याच्या. एक एक मशाल 1.5-2 किलोची. छट गेल्या छट. ठोकायला मशाल नाही राहिली. हो इतका घुंगरात. आता याच्या पायातले घुंगर म्हणल्यावर कसे असतील. नाचल्याबरोबर बाई म्हणली काय चांगलं नाचत आहे. इन मधात मारीन म्हणली. मधात बलिलं. नाचणं एकटा नाही नाचत म्हणलं. अरे माणसं कोण नाहीत ना. मग काय होतं वाड्यातली वाड्यात. दार लावू नाही म्हणलं. दार लावल्यावर हवा येत नाही. धरला ताल. हे कोणाला नाचित नाही. नाचता नाचता म्हाताऱ्या हौदाकडच्या कोपऱ्यात नेल्या. आता मालकीन एकच होती. बाहेरच्या अशाच होत्या. सुनाला नीट न बोलणाऱ्या. सुन स्वयंपाक कर म्हणली तर मग कंबर दुखायली. आणि शेजारीने स्वयंपाक करताना ही उंडी करून देत होती. म्हणजे पहा किती शहाणी. ही झाली तेव्हा मांजराची सावली पडली होती हिच्या अंगावर. अशा काय काय बाया बघा. सुनानं स्वयंपाक कर म्हणल्या म्हणजे पाठ दुखायली. आणि शेजारीन चपात्याला आटावल्या तिला उंडी करून देऊ लागली. कितीच बाय. त्याच्यामुळे नीट राहत नाहीत. म्हाताऱ्या का गुणाच्या असतात को काय काय. नीट बोललं पाहिजे. मला वाटतं दोघींना आपलं आपलं जीवन सांभाळलं पाहिजे. सून जर माहेराला गेली ना तर येताना पिस आणला पाहिजे. आणि आल्या आल्या सासूच्या पाया पडायचं. ते कसा का असं जंपर होईन आणि टोपरं बेतन. पण आल्या आल्या सासूच्या पाया पडायचं आणि म्हणायचं आत्या माझ्या माईनं तुम्हाला पीस दिलाय. हो आत्या लगत म्हणती वचा बाई काय सुनेनं पाहणं बाई. बघा ना बाई कसा पीस आणलाय. चंद्रावानी चमचम चमकायलाय अशी म्हणी ती. ह्या म्हाताऱ्या काय कायले. ते पीस खराब असलं. आलीन टाकणं टाकायला धुडकं घेऊन सुनानं दूध सांडून दिलं काळा चहा केला. हे टाळी एका हातानं वाजत नाही ना. सुरुवातीला म्हाताऱ्या जरशा नाराज झालत्या. आता सुना नाराज झालत्या. आता दोघी खुश झाल्या. दोघी खुश झाल्या. हिशाबात राहिलं पाहिजे. हिशाबात. सुनायला एक सांगतो.
ह्या म्हाताऱ्यानं एका एका लुगड्यावर राहून तुमच्यासाठी जमिनी कमवून ठेवल्यात. सुनायला जरा जरा लाजा वाटल्या पाहिजे. म्हातारेपणी म्हाताऱ्याला सांभाळायचं. एका बाईला 1.5 एकर जमीन बाबा 27 एकर जमीन केली. विचारलं बाई कशी जमीन केली 1.5 एकरची? घरचं रान 6 ते 7.5 खुरपीत होते आणि 8च्या नंतर शेजाऱ्याचं खुरपीत होते. मालकानं घरच्या रानात पहाट चांदणी रात्र असल्या वाऊत हाणायचं, कोळपं हाणायचं आणि लोकांच्या इथं वाटेल ते काम करायचं. 27 एकर जमीन कमिली. 27 एकर जमीन किती सांभाळायला पाहिजे त्या सासू सासऱ्याला. 72च्या दुष्काळात याने एक टायमाच्या भाकरी खाल्ल्यात तेव्हा आपल्याला इथीच जमिनी कमवून ठेवल्यात. म्हणून इथल्या प्रत्येक मुलानं आपल्या मायबापावर आदर करायचा. आपल्या बायकोनं जरी शहाणपणा केला तर अशी चांगली खलसायची, म्हणजे मारायची नाही. लालनाथ पालेन ते भार्या जरा कान पिळायचा. मुगाड्या बस म्हण. त्यानं ईदभर जमीन कमिल्यामुळं आपण नीट खातो. नाही तर म्हातारी ती जमीन इकून गोव्याला नेली असती तर आपल्याला नाशिकला इटा उचलायला जावं लागलं असतं. मुंबईला गटर उपसावं लागले असते. कधी कधी घरच्याचा आदर करी जा आणि मग पंढरपुरातल्या मालकाकडे जायचं. घरच्या गाईला पाणी पाजीन आणि पंढरपुरातल्या गाईला वैरण द्यायला. आणि ती गाय खातच नाही, तिच्या तोंडावर मारलेलं असते. ती तोंडात पान धरी तिने सोडून देते. लगेच तिथं सेल्फी फोटो घेतला. मी चंद्रभागेत गाईला वैरण चालली. तुला हाणायला पाहिजे सोंबळ्या. घरच्या बायला पाणी पाजत नाही, नाटकं करतो सोंगाड्या नुसती. अशी नाटकं नाही चालत. काय सांगू लागलो गेलं इसरून. पैंजण ते वाजले. म्हाताऱ्याने आल्या नाचीत नाचीत हौदाकडच्या कोपऱ्यात आणि पोरायला म्हणला 5-10 मिनिटानं नळाकडच्या कोपऱ्यात आतल्याने सांगितलं देवा जमलं. पोरायला म्हणला बाहेरच्या म्हाताऱ्याला काय घे नाही बाबा. घरची मुख्य मालकीन म्हणली कृष्ण एकदा असं केलं आणि एकदा असं काऊन केलं. काय नाही म्हणलं मला झटकाच येतोय. बाई झटक्यात मरत आहे. ते म्हणलं मरायचा येत नाही रे. मला कसा मारायचा झटका येईन. थांब मी तुला ताकन भात देते. देव म्हणला तेच शो काय गौसन. मधात गेल्या म्हणली बाई मेल्याचा झटका कळाला ग. असं केलं तर हा कट्टे मधात घातले ना असं केलं तर बाहेर घातली. बाई यशोदे गोकुळी राहावी की जावी आवरी आवरी आपुला काना. मग भगवान वृंदावनाच्या ठिकाणी शृंगा सगलेश भवेशिदाम प्रसादरस्तु कवलायां व्याधी निरशन हितार्थायां प्रसादरस्तु स्ततायं गोपाल कृष्ण भगवान गोंदेश्वर भगवान भवानी माता ज्ञानेश्वर ज्ञानराज मावली शिंके लावी येले दुरी होतो तिघाचे वरी. तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरून आवाहातीच्या दारा घ्या रे दोहीच्या